चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम अक्षय शिंदेचं पोलिसांनी एन्काउंटर केलं। त्यावर विरोधकांनी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असलं तरी दुसरीकडे जल्लोष देखील सुरू आहे। नराधम अक्षयला योग्य शिक्षा झाल्याची भावना व्यक्त होतीये। एन्काउंटर वरून आता नेते नाही पण कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवादाची स्पर्धा सुरू झाल्याचं दिसतंय। देवाचा न्याय असा हॅशटॅग एक्सवर ट्रेंड आहे। यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्या मनातही हा देवाचा न्याय असावा असं वक्तव्य भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केलंय। दुसरीकडे शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी दिघे साहेब त्यांच्या स्टाईलने उत्तर द्यायचे, त्यांच्या शिष्याच्या काळात पीडित महिलेला न्याय मिळाला असं म्हणून त्यांच्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत। एन्काउंटर नंतर म्हस्के यांच्यासोबत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केलाय। देवेंद्रजींचं पण म्हणणं तेच असेल, हा देवाचा न्याय, देवाचा न्याय। मला याच्यावर भाष्य आज करायचं नाही, पण एवढंच म्हणीन, आगे आगे देखिए होता है क्या। बोलती बंद, विपक्ष के बोलती बंद का कार्यक्रम होगा। एनकाउंटर विपक्ष का पॉलिटिकल कह रहा हूं मैं, ये होगा। महिलेकडे वाईट नजरेने सुद्धा पाहण्याची कोणाची हिंमत नव्हती आणि जर असे प्रकार घडले तर दिघे साहेब त्यांच्या स्टाईलने त्याचा उपाय करायचे आणि त्याच पद्धतीत हा न्याय मिळालेला आहे। त्या मुलीला न्याय मिळालेला, महिलांना न्याय मिळालेला आहे। आणि कोणाच्या राज्यात तर या दिघे साहेबांचा शिष्य राज्याचा मुख्यमंत्री। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।